नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो, आज आपण नागपूरच्या दीक्षाभूमी या परिसरामध्ये आपण आलो. पाहू शकता लोकांची इथे मोठी अशी गर्दी जमलेली आहे. आपण त्यांच्याशी वार्ता बी करणार आहोत. पाहू शकता मोठ्या संख्येमध्ये महिलागण पुरुष सुद्धा इथे आलेले आहे. सगळ्यांना आलेले आहे इथे. तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येमध्ये आहे. आपल्याला सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. आपल्याला सगळे जे लोक आहे ते औरंगाबाद क्षेत्रामधून आज औरंगाबाद गाठून त्यांनी नागपूरला गाठलेला आहे आणि नागपूरच्या दीक्षाभूमी या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी आज इथे आलेले आहे. आपण त्याची थेट वार्ता करूया, जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे. म्हणून आपल्याकडे एक आई सुद्धा जुळलेलं आहे. आई, आपला परिचय देताना सांगा तुम्ही की आज नागपूरला आले, तुमचं काय सांगणं जनतेप्रती? काय जय भीम. जय भीम. जय भीम. आम्ही औरंगाबाद मधून 100-150 लोक आलेलो आहोत. सकाळपासून आलेलो आहोत आम्ही आणि एक ठिकाण बघून आलोत आम्ही. आता इथं दीक्षाभूमीमध्ये आलेले आहोत. आता इथनं आमचा परत प्रवास पुढे राहील आणि सगळ्यांचा प्रवास शांततेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून, गौतम बुद्धाला वंदन करून आम्ही इथून निघणार, ते पुढे जाणार. आई आपल्याशी जुळलेले आहे. त्यांनी गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन सुद्धा केलं आहे. त्यांचा विषय सांगणं आहे की तुम्हाला इथे आल्याच्यानंतर तुम्हाला का अनुभव झाला? इथे आल्याच्यानंतर शांतीचा अनुभव झाला, आम्हाला मार्गदर्शन झालं. आम्हाला तथागतांनी आपल्याला शांतीचा जो मार्ग सांगितला आहे, त्यांनी तो उत्तम असा आपल्याला महत्वपूर्ण संदेश सांगितला आहे. शांती लाभते इथे आणि आपल्याला जो बुद्ध आणि धम्म हे वाढवायचं जो सांगितलेलं आहे, कसं त्याला वाढवावं. आपल्याकडे मान्यवर साहेब त्यांच्याशी वार्ता करूया, जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे. म्हणून बोलायचं का? औरंगाबाद क्षेत्रामधून मोठ्या संख्येने आज इथे नागपूरच्या दीक्षाभूमी त्यांनी भेट दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता की त्यांच्याशी वार्ता करूया, जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे. म्हणून पाहू शकता तो मोठ्या संख्येमध्ये आहे. काही वृद्ध महिला सुद्धा आपल्या आज दीक्षाभूमीला त्यांनी भेट दिलेली आहे. त्यांच्याशी आपण वार्ता करू मोठ्या संख्येमध्ये. आणि पुरुष वर्ग सुद्धा इथे आहे, वरिष्ठ वर्ग सुद्धा इथे या दीक्षाभूमी त्यांनी भेट दिलेली आहे. महिला वर्ग आहे, पांढऱ्या साड्यामध्ये ते आलेला आहे. तिथे दीक्षाभूमीला इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आहे. वृद्ध महिलांसुद्धा इथे दिसत आहे, तुम्हाला पाहू शकता. आपण थेट वार्ता करूया. आपल्याकडे मान्यवर सर जुळलेले आहे. आपल्या त्यांच्याशी काय त्यांचं सांगणं आहे. सर, आपला पहिली देणं सांगा. तुम्ही आज दीक्षाभूमी आला, तुमचं काय सांगणं आहे जनतेप्रती? या दीक्षाभूमीला येण्याचं कारण म्हणजे मी दीपक एकनाथ मस्के, औरंगाबाद. आमचा बुद्धगयेचा टूर्स असतो आणि ह्या अनुषंगाने आम्ही नागपूर ह्या दीक्षाभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लाखो अनुयायांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली, ज्यांनी संपूर्ण जीवन आपलं ह्या दलित वर्गासाठी आपलं जीवन व्यतीत केलं आणि हे व्यतीत करीत असताना ह्या समाजाला एक प्रकारे त्यांनी उच्च याच्या समाजात आणण्यासाठी जी दीक्षा दिली या ठिकाणी नागपूर या ठिकाणी. आणि या नागपूर या ठिकाणी आमची आमची तेजस्विनी बुद्ध धम्मयात्रा आणि आमचा जो ग्रुप आहे 40-50 बुद्ध अनुयायांचा, या दीक्षाभूमी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बुद्ध यांना आम्ही वंदन करून आमच्या सहलीचा इथं प्रारंभ केला. जे भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, सर्वसामान्य तळागाळातल्या जनतेला न्याय आणि हक्काचं जी जाणीव करून दिली, ती जाणीव त्या सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आणि 22 प्रतिज्ञा दिल्या. ज्या 22 प्रतिज्ञा ज्या हिंदू धर्माच्या कर्मकांडांच्या विरोधात होत्या, त्या विरोधात त्यांनी आपलं जीवन जगावं आणि ह्या कर्मकांडांचं पालन करू नये आणि आपलं बुद्धांच्या मार्गांचा जो धम्माचा, समानतेचा, समान अधिकाराचा, समान तत्वाचा, समान न्यायाचा आणि समान मानवतेचा जो बुद्धाचा धर्म बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956ला दिला, असा धम्म आम्ही सर्व पालन करत आहोत. आणि आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमच्या बुद्ध धर्माचा आणि तथागत भगवान बुद्धाचा अभिमान आहे. जय भीम. जय भीम. जय भीम. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारत माता की जय भीम. नमो.